जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण हरि 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 जय राम कृष्ण हरि हरि जय राम एक ताल करे बाबा हरि जय राम कृष्ण हरि जय 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 राम कृष्ण हरि 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 जय राम कृष्ण हरि रूप पाहता लोटली रूप पाहता लोटली रूप पाहता लो सुखा जाने ओ साधन सुख जाने ओ साधनी तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा सुख जाने हो साधनी जाने हो साधनी तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा माधव बरवा माधव बरवा तोहा विठ्ठल बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तोहा विठ्ठल सर्व सुखाचे आधारा सर्व सुखाचे आधारा सर्व सुखाचे आगर पाप रखुमा देवी वर सर्व रखुमा देवी वर तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल विठ्ठल बरवा रखुमा देवी वर रखुमा देवी वर तोहा विठ्ठल तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल विठ्ठल बरवा हरि जय राम कृष्ण हरि जय राम हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय हरि जय राम कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हा टाटा हरि जय राम कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि हा जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय राम राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय राम
जाऊनी गेले आधी हरी मार्ग जाऊन गेले आधी मार्ग जाऊन गेले आधी दयाने दिसंत ते तेनेची पंथे चालो जाताना पडे गुंता कोटे काही न 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 पडे गुंता कोटे काय न पडे गुंता कोटे काही न पडे गुंता कोटे काही न पडे न पडे गुंता कोटे काही न पडे मोडून या नानामते देती जिजात सवर तू मोडून या नानामते देती जिजात सवर तू हे मोडोनी अनानमत देते ते जाता सब्र तेने पण ते चालो जाताना पडे गुंता कोटे काही न 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 पडे गुंता कोटे काही पण ते चालो जाताना पडे गुंता कोटे काही न पडे गुंता कोटे हे न पडे न पडे निळा म्हणे ऐसे संत कृपावंत दुःख सिंधू हो हो निळा म्हणे ऐसे संत निळा म्हणे ऐसे संत निळा म्हणे ऐसे संत कृपावंत दुःख सिंधू हा 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 निळा म्हणे ऐसे संत कृपावंत दुःख सिंधू त्याने पण हे चालू जाताना पडे गुंता कोटे काय न 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 पडे गुंता कोटे काय गुंता कोटे काही न पडे टाळी टाळी हा ठोपा रखुमाई जय जय बोला बोला सर्वांनी हा 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 ठोपा रखुमाई जय जय हा 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 ठोपा रखुमाई ठोपा रखुमाई ठोपा रखुमाई ठोपा रखुमाई ठोपा रखुमाई हा 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 ठोपा रखुमाई जय 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 ठोपा रखुमाई हा 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 ठोपा रखुमाई हो 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 वरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम राजा गिराज छत्रपती शिवाजी धर्मवीर शिवाजी महाराज प्रभू रामचंद्र भगवान गोपाल कृष्ण भगवान भक्ति स्वरूपिणी माता राधा रानी की गो माता की अवधूत चिंतन श्री गुरुदेव हर 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 विठ्ठल 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 दावणी गेले आधी मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संतते तेनेची पंथे चालू जाता तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोटे काही मोडून या नानमते देती सिद्धांत सबरसू
तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोटी काही निळा म्हणे ऐसे संत निळा म्हणे ऐसे संत कृपावंत सुख सिंधू तेनेची पंथे चालू जाता न पडी गुंता कोटी काही भजे ब्रजे कमंडनं समास पाप खंडनं स्वभासतीतरंजनं सदेव नंदनंदनं सुपीच गोचमासकं सुनादवेणुहासकं अनंग रंग सागरं नमामि कृष्णनागरं करारविन्देन पदारविन्दं मुखारविन्देन विनिवेशयन्तं वटस्य पत्रस्य कुटे शयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती संपादतारांच विधाय भक्ति विलोकितोयेन समाधिराज वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं नमामि जोगं शिरसा गुरुं नमामि जोगं शिरसा गुरुं मार्गदावणी गेले आधी दयानिधी संत तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही मोडून या नानामते देती सिद्धांत सवरसू तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही प्रस्तुत प्राप्त प्रसंगी नैमित्तिक कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग वैरागी राग रसिक सकल कंठभूषण ज्ञानेश्वरी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय महाराज यांचे लाडके पट्ट आणि एकनिष्ठ शिष्य श्रीसंत निळोबराय महाराज पिंपळनेरकर यांचा हा जगप्रसिद्ध असा 4 चरणाचा अभंग असून तुम्हामा यच्चे यावत मानव मात्राच्या पाठीमागे लागलेलं जन्ममरण परंपरेचं दुर्धर भयंकर भयावह असं दुःख आहे. यातून मुक्त होण्याकरता जन्ममरण परंपरा कायमची निवृत्त करण्याकरता अर्थात आत्मउद्धाराचा मार्ग प्रतिपादन करत असताना संत आणि तत्प्रतिपादित मार्ग याचा परिचय समाजातील सर्वच जाणत्या घटकाला करून देत असताना निळोबराय महाराजांच्या मुखारविंदातून बाहेर पडलेले उद्गार म्हणजे हरी कीर्तनाकरता घेतलेला हा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल अभंगाचा शब्दशः भाव आणि विस्तृत भावार्थाचं चिंतन करण्यापूर्वी वक्त्याच्या दृष्टीने अल्पसा परिहार गरजेचा आहे. भिषे परिवारास मानव मात्रावरती शास्त्रकारांनी 3 ऋण सांगितले. शास्त्र म्हणजे काय? हित संशनात शास्त्रीती उच्चते. आपल्या हिताचा उपदेश करतं त्याला शास्त्र असं म्हणतात. किंवा अज्ञात ज्ञापकत्व शास्त्रशी शास्त्रत्व, आपल्याला अज्ञाताचं ज्ञान करून देतं त्याला शास्त्र असं म्हणतात. आणि अशी शास्त्रामध्ये मनुष्य जन्माला आला की त्याच्यावर 3 ऋण सांगितलेले आहेत, 3 कर्ज सांगितलेले आहे. एक देव ऋण आहे, दुसरं ऋषी ऋण आहे आणि तिसरं पितृ ऋण आहे. तुम्ही म्हणाले याला पुरावा काय? हल्ली वक्त्यांनी पुराव्याशिवाय बोलूच नाही. जर वक्ता पुराव्याशिवाय बोलायला लागला का समाज म्हणतो याला कुठे पुरावा नाही कळायला अजून कारण देत नाही पुरावा, पुराव्याशिवाय बोलू नये. याला उपनिषदातला पुरावा आहे. देव पितृ कार्याभ्याम न प्रमदितव्यम हे देव ऋणा करता, स्वाध्यायान्मा प्रमदितव्यम हे ऋषी ऋण करता, आणि प्रजातंतुमा व्यवच्छसी हे पितृ ऋणा करता. म्हणजे 3 ऋणा करता हे उपनिषदातले वचन आहे का या 3 ऋणातून उतराय होण्याकरता मनुष्याने प्रयत्न केला पाहिजे. आता हल्ली काही मंडळी ही ऋण मानतच नाही, त्याला कृतघ्न म्हणतात, त्यांच्याकरता आता कीर्तन नाही. विठ्ठल 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 देवधर्म चांदी पडिले सकळ विषयी गोंधळ गाजतसे, विषयी गोंधळ गाजतसे, विषयी गोंधळ गाजतसे. देवधर्म चांदी पडिले
विषयी गोंधळ गाजते, विषयी गोंधळ 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 गाजते. देवधर्म सांदी पडिले सकळ विषयी गोंधळ गाजत असे. अशी काही लोकांची स्थिती आहे, त्यांच्याकरता कीर्तन नाही. ते सगळे आस्तिक मंडळीच आपण सर्व एकत्र जमलेलो. आणि नाहीतरी आपल्या महाराष्ट्रामध्ये नास्तिकाचा वर्ग नाही असं नाही, पण तो बोटावर मोजणे आहेत काय. आपल्या रक्तातच जे संतांचे संस्कार आहेत. विठ्ठल 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 आणि मग असे जे 3 ऋण आहेत, तर देव ऋणातून उतराय होण्याकरता आपण महाराष्ट्रीयन भारतीय मंडळी आपण देवाची जयंती करतो. रामनवमी, गोकुळाष्टमी, दत्त जयंती, नृसिंह जयंती आता चालू आहे, काही ठिकाणी चालू आहे, काही ठिकाणी संपली. महाशिवरात्री हे देव ऋणातून उतराय होण्याकरता केलेले आपण आस्तिक वर्गाने सोहळे आहे. ऋषी ऋणातून उतराय होण्याकरता म्हणजे संत ऋणातून उतराय होण्याकरता आपण संतांचा समाधी सोहळा करतो किंवा संतांची पुण्यतिथी करतो. आणि आपला ज्यांचा रक्ताचा ऋणानुबंध आहे असे जन्मदाते माता पिता यांच्या ऋणातून उतराय होण्याकरता ते जिवंत असताना आपल्याला काही कर्म करावं लागतं आणि गेल्याच्या नंतर काही कर्म करावं लागतं. कारण कर्म प्रधान हा देह आहे. विठ्ठल 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 मृत्यूलोक हा कर्म प्रधान आहे. जैशी करणी वैशी भरणी, जो बोयेगा सो पाएगा. ज्याने केलं त्याला भोगावं लागतं, ज्या इंद्रियाने केलं त्याच इंद्रियाला भोगावं लागतं. नाभुंत क्षीते कर्म कल्प कोटे शतैरपी असा शास्त्राचा सिद्धांत आहे. कर्म भोग दिल्याशिवाय सुटकाच देत नाही, कोणालाच नाही. येत नाही गुरु आले अवतार येर ते पामरची किती. अवतारी कोटीतल्या देवाला जर कर्म सोडत नसेल तर तुम्हाला कसं परत सोडेल. कर्मे श्रीराम गेला हा कर्मे श्रीराम पुत्र योगे हा टाळ टाळ योगे मेला परी असे गव्हारा सादर हा ज्ञानोबराचा अभंग आहे. अनेक दाखले त्यात दिले, त्यातले 2 दाखले महाराजांनी आपल्या समोर दिले. कर्मे राम वनवासा गेला, कर्मे दशरथ पुत्र वियोगे मेला. म्हणजे देवादिकाला जर कर्म सोडत नसेल, देवाच्या बापाला कर्म सोडत नसेल, देवाच्या भार्या पत्नीला कर्म सोडत नसेल, तर तुमच्या आमच्या काकाला कसं ते सोडेल. आपल्याला ते भोगावंच लागेल. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. डोंगरे महाराजांच्या मुखातली एक मारवडी भाषेतली छोटी कर्मविपाकाचा सिद्धांत सांगणारी गोष्ट माझे सद्गुरु साधक हृदय संजीवनी डॉक्टर नारायण महाराज जाधवबाबांनी एकदा पाठात सांगितली होती. 1 मिनिट सांगतो. अंबा पेड़ पिछू देखा 2 जना, देखा सो दवड्याने, दवड्या 2 जना, दवड्या सो पकड़ी जाने, पकड़ी जा 2 जना, पकड़ी जा सो काटी जाने, काटी जा घनो जना, काटी जा सो रस चाके, रस चाके 1 जना, रस चाके सो कुटी जाने, कुटी जा बहु जना, और कुटी जा सो रोया ना, रोया 2 जना. गोष्ट संपली. वेळ कमी असल्यामुळे आता थोडं वेगळंच जावं लागेल. तर आंबा पेड़ पिछू देखा 2 जना म्हणजे पाहिलं 2 कानाने, हो की नाही. मग ऐकताय तुम्ही. मला वाटलं बरेच लोक व्यवहार निभावण्याकरता म्हणून येतात, नातेगोत्याचा संबंध असल्यामुळे तुम्ही ऐकण्याकरता आला. धन्यवाद. मग आंबा पेड़ पिछू देखा 2 जना, पाहिला 2 डोळ्याने, देख्याचं दवड्याने, दवड्या 2 जना घेण्याकरता धावले 2 पाय, दवड्याचं पकडी जाणे, पकडी जा 2 जना, पकडला 2 हाताने, पकडी जा सो काठी जाणे, काठी जा घनो जना, फोडला 32 दाताने, काठी जा सो रस चाकाने, रस चाका 1 जना, रस टाकला एका जिभेने, रस चाकाचं कुटी जने, कुटीच्या बहु जना. ते काहीतरी म्हणतात चोरीचा मामला असं काहीतरी, समजून घ्या तुम्ही. मग त्यांनी त्याला ओवी आठवली, हे विश्वची माझे घर यद्यदाचरती श्रेष्ठ हा, येतो वडील जे करीती. अरे पण ते चोरी नाही करीती ना. पण यांनी तोच अर्थ घेतला आणि तोडला फोडला, तिथेच खात बसला. स्थिती मालकाने बेदम लाता बुक्क्याने मारला. त्याला म्हणतात म्हणून कुटीजा बहुजना, पण कुटीजा सो रोया नाही, रोया 2 जना. गोष्ट संपली. उपक्रम उपसंहार पहा. देखा 2 जना, रोया 2 जना, जैशी करणी वैशी करणी. पाहिला 2 डोळ्याने, रडावं 2 डोळ्यालाच लागलं. याचा अर्थ आहे की ज्याने केलं त्यालाच भोगावं लागतं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि मग कर्म ज्याने केलं त्याला भोगावं लागतं. त्या कर्मामध्ये प्रधान 2 प्रकार आहे. एक जीवकृत कर्म आहे आणि 2 वेदबोधित कर्म आहे. जीवकृत कर्मामध्ये संचित प्रारब्ध क्रियामान असे 3 प्रकार पडतात आणि वेदबोधित कर्मामध्ये 2 प्रकार पडतात. वेदबोधित कर्मात 2 प्रकार कोणते, तर एक आहे विहित कर्म आणि दुसरा आहे निषिद्ध कर्म. इदम कुरु हे करा ते विहित कर्म, इदम मा कुरु हे करू नका ते निषिद्ध कर्म. निषिद्ध कर्मात 7 प्रकार आहे. आजचा तो दिवस नाही, त्याला वेळही आपल्याला नाही. पण विहित कर्मात 4 प्रकार आहे. नित्य, नैमित्तिक, काम्य आणि प्रायश्चित्त. दररोज न चुकता नियमाने करतो ते नित्य कर्म. काही नित्य नेमाविना अन्न खाई त्वची श्वान, नित्य नेमनामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळी. नित्य केलं जातं ते नित्य कर्म.
त्या नित्यकर्मालाच एखादं निमित्त लागलं किंवा कुठल्या तरी निमित्ताला अनुसरून केलं जातं ते नैमित्तिक कर्म. आता हे नैमित्तिक कर्म आहे. विहित कर्मातलं कोणतं कर्म आहे? नैमित्तिक कर्म आहे. अंतकरणामध्ये कामना वासना अपेक्षा ठेवून केलं जातं ते काम्य कर्म. वारी आपणही करतो. आमच्या गावातल्या एका आजीने वारी केली. तिला विचारलं तू इतके दिवस घरी आणि आज कशी वारी? तिने सांगितलं नाही 2 झाल्या आणि तिसरी करीन 2 बाकी आहे. मी वार करी म्हटलं पण कशी? तिने सांगितलं आंधळ्याची डोळे देते, पांगळ्याची पाय, वांझा पुत्र फळे, नवस पूर्वी विठाय. त्या पांडुरंगाला नवस केला, वंशाला दिवा झाला, म्हणून मी वारीला आली. काम्य कर्म आहे. आणि ज्ञात अज्ञात पातक आहे. साधारण आणि असाधारण पाप घडलं तर त्यातून सुटण्याकरता केलं जातं ते प्रायश्चित्त कर्म. म्हणजे ज्ञात अज्ञात पातकातून सुटण्याकरता केलं जातं साधारण असाधारण प्रायश्चित्त कर्म. म्हणजे विहित कर्मातले हे किती प्रकार झाले? 4. नित्य, नैमित्तिक, काम्य आणि प्रायश्चित्त. त्यातला आजचं नैमित्तिक कर्म आहे. नैमित्तिक कर्मातले 3 प्रकार. देव ऋणातून उतरे होण्याकरता जयंती, संत ऋणातून उतरे होण्याकरता पुण्यतिथी आणि मातृपितृ ऋणातून उतरे होण्याकरता केलेलं श्राद्ध. विठ्ठल 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 कुंडलिका वरदा असं आहे. देवाची जयंतीच होत असते, देवाच्या आगमनाचा सोहळा होतो. संतांची पुण्यतिथीच होत असते, संतांच्या गमनाचा सोहळा होतो आणि आपलं श्राद्ध होत असतं. तुम्ही म्हणाल मग पत्रिकेवर तर प्रथम पुण्यस्मरण असा उल्लेख आहे. काहीच अडचण नाही, आवर्जून केला पाहिजे. कारण आपले आई वडील देवही आहे, आपले आई वडील संतही आहे आणि आपले आई वडील पितृ तर आहेच आहे. सकळ तीर्थाची धुरे जी एका माता पित्री ते सेवेशी किर शरीरे लोण की जे. या नात्याने पाहिलं तर ते आपले पितृ ऋणातून उतरे होण्याकरता वर्ष श्राद्ध म्हणा. दुसरं बरं, मार्ग दावणी गेले आधी त्यांनीच आपल्याला जीवनातला पहिला मार्ग दाखवला. मार्ग दाखवता संत, ते आपल्या दृष्टीने संतच आहेत. बरं, मातृदेव भवन पितृदेव भव म्हणून त्यांची जयंती करा, पुण्यतिथी करा, श्राद्ध तर कराच करा. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि आई वडील जिवंत असताना काही कर्म केलं पाहिजे. बरीच लोक जिवंत असताना सेवा करत नाही, गेल्याच्या नंतर फार मोठा मेवा करतात. त्यालाही अर्थ राहतो. जिवंत असताना निश्चित करावी आणि गेल्याच्या नंतरही करावी. विठ्ठल विठ्ठल. जिवंत असताना का करावी? भगवती ज्ञानेश्वरी मध्ये भगवान ज्ञानोबर आहेत. देव द्विज गुरु प्राज्ञ पूजन शौच मार्जवम ब्रह्मचर्य महिंसाचे शारीरम तप उच्यते. यामध्ये गुरुपदाबद्दल व्याख्यान करत असताना एका जगप्रसिद्ध ओवीमध्ये म्हणतात, सकळ तीर्थाची धुरे जी का माता पितरे ती सेवेशी कीर शरीरे लोन केजे. एका तरुणाने विचारलं म्हणजे किती हजाराचं किती लाखाचं लोन? म्हटलं ते लोन नाही दादा, निंब लोन. विठ्ठल 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 विठ्ठल. निंब लोन करणं म्हणजे अगदी मीठ मोहरी दृष्ट लागू नये म्हणून वळून टाकतात, तसं आपलं काया वाचा मन आई वडिलाच्या सेवेवरून वळून टाकणं हे जिवंत असताना केलेली सेवा आहे. आणि अशा आई वडिलाच्या जिवंत असताना केलेल्या सेवेने सामान्याला नव्हे जगाच्या बापाला आपल्या समोर उभा करता येतं. हे आई वडिलाच्या सेवेचं सामर्थ्य आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मी 4 युगातले 4 दाखले सरळ आपल्या समोर ठेवतो, कारण अभंगाचा थोडासा विचार आपल्याला पुढे करायचा आहे. कृतयुगामध्ये जगतपित्या परमात्म्याला उभं केलं आई वडिलाच्या सेवेने, तो आहे ध्रुवबाळ. त्रेतायुगामध्ये आई वडिलाच्या सेवेने जगतपित्या परमात्म्याला उभं केलं, ती आई एक कन्या, तिचं नाव माता शबरी. त्रेतायुगामध्ये झालं. द्वापारयुगामध्ये आई वडिलाच्या सेवेने जगतपित्या परमात्म्याला उभे करणारे, त्यांचं पूर्वीचं नाव देवव्रत, पण भीषण प्रतिज्ञा केली पित्याच्या सुखाकरता आपलं बलिदान दिलं म्हणून त्यांचं नाव भीष्माचार्य पडलं. त्यांनी परमात्म्याला उभं केलं. आणि कलियुगामध्ये वेगळं सांगण्याची काही आवश्यकता नाही. आईबापाच्या गळ्याला दोरी, बायको खांद्यावरी, कुंडलिक, काशी यात्रा करी अगोदर. पण ती काशीला जातानाच त्यांनी काशी पाहिली मध्ये. अर्थात एक घटना बघितली. 3 असणारे तीर्थ घाणेरड्या मलिन वेशामध्ये आहेत आणि दिव्य सौंदर्य त्यांना प्राप्त झालं. म्हटले कोणाच्या सेवेने? यांच्या. कोण? ते कुकुट स्वामी. आणि मग यांनी आई वडिलाच्या सेवेने तीर्थाची तीर्थ झाला तोच एक. मोक्ष तेने दर्शने तीर्थे तया ठाया येते पुनित व्हावा अपूर्व काळ पाया तरी वसे वैष्णवा. असं जर असेल तर आपणही आई वडिलाची सेवा करायची निर्णय घेतला. इतकी सेवा केली का जगतपिता परमात्मा आला तर त्याला सांगितलं आई बाबा झोपलेले आहेत. वेळ नसेल तर चालता होऊन, वेळ असेल तर शांत उभा राहा. अरे म्हटले पण उभा राहायला काहीतरी दे. मग कार्य पुण्या मातला असी उभे केले विठ्ठलाची आई सकाळी सारे तू धीट मागे भिरकाविली वीट. म्हणले काहीतरी काम सांग. मूळ पापी जैसे त्याची उतरी कासे लावणे. हे आई वडिलाच्या सेवेचं सामर्थ्य आहे. विठ्ठल विठ्ठल. हा हा विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणून या आईबद्दल कवीने पुष्कळ लिहिलेले, पण कविता म्हणण्याची आवश्यकता मला वाटत नाही. ज्याला वाटत असेल तरी आवर्जून म्हणावं, त्यांना माझं नाही. पण संतांनी आई रेखाटलेली आहे.
संतांनी पुष्कळ सांगितले. लेकुराचे हित लेकुराचे हित वाही माऊलीचे चित्त माऊलीचे चित्त ऐशी कळवळाची जाती ऐशी कळवळाची जाती वाही माऊलीचे ऐशी कळवळाची हे माते दिया किती अवघी बाळकाती व्याप्ती अवघी बाळकाती व्याप्ती अवघी बाळकाती व्याप्ती हरी हरी मातेची तिथी मातेची तिथी अवधी बाळकाची व्याप्ती जवळी घेता देह विसरे आपला जवळ घेता तिनं गेला. आई रेखाटली तुकोबराय. नागबाबाई म्हणतात बाळक एक एकुलता त्याशी हानीतल्या लाथा मग पाताळाने सेविता न संतोषी माय. आपले विठ्ठल बाबा देशमुख बाबा म्हणायचे पाताळाचं राज्य दिलं तरी न संतोषी माय. विठ्ठल विठ्ठल एवढंच नव्हे. ज्ञानोबराय भगवती ज्ञानेश्वरीमध्ये आईबद्दल म्हणतात अंगाजी वाची संपत्ती वेचून करी बाळती पाळती परी उबगणे हे स्थिती न पाही माय. रक्त आटवते श्वास खर्ची घालते हाड झिजवते आणि लेकराचं पालन करते पण तिला कंटाळा कधी नाही. कारटी अशी विचित्र असतात. ज्या वेळेला आई कामात व्यस्त असते ती निवांत झोपतात. तिची जेवायची झोपायची वेळ झाली का नेमकी उठतात आणि जे रडतात तर रडण्यात रात्र घालवते त्याला झोपू देत नाही. सकाळी पुन्हा कामाला लावतात. मी तर डोळ्यांनी बघितलेले ती झोपला आणि आईची नेमकी जेवायची वेळ झाली. जेवायला बसली आई ती रडत रडत आलं आणि आईच्या ताटात त्याने सूप केली पण आई रागवली नाही. तिला विचारलं आई ती म्हणली काही नाही तुपाची धार आहे. रामकृष्ण त्याची सू सुद्धा तिला काय वाटते तुपाची धार वाटते. किती प्रेम करवते आईने. तेवढ्यावर ती कार्ट थांबत नाही. ती तिथेच बसतो तिथे ची करतो. आई म्हणते हळदीचा उंडा आहे. किती प्रेम करावं. इतकं निरतिशय निरुपम प्रेम करणारी जगाच्या पाठीवर दुसरं दैवत नाही. अर्थात अशी ती आई आहे. काही ती कोपणी सोप लालडी मऊ जैशी पुष्प ती मातेचे का स्वरूप जैशी होय. कारट्याचं अहित पाहिल्याच्या नंतर तिला कळतं लेकराला हित कळत नाही. ती सांगते उन्हात खेळू नको. तो म्हटलं नाही मी खेळणार. तर दुसरा शेजारचा नाही खेळत का म्हटले त्याला खेळू दे पण तू नको खेळू. नाही म्हटले मग मी खेळणार. म्हटले मरशील. म्हटले मरू दे. मरू दे म्हटल्याच्या नंतर ती म्हणते कारट्या मर पण सावलीत मर. हे शब्द दिसायला मर आहे पण जग आहे. अरे तू जगला तर मी जगेल. त्याला म्हणतात अहिती कोपणी सोप लालनी मऊ जैसे पुष्प ती मातेचे का स्वरूप जैसे वय. अशी जी आहे ती माय आहे आई आहे. विठ्ठल 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 कुंडली कबरदा श्री चाळदेव हरिनाथ भगवान. आपल्या लॉकडाऊनच्या काळामध्ये एक छोटीशी घडलेली घटना सांगतो. भोसरीमध्ये कोणी लोकमत पेपर वाचला असेल तर त्यांना लक्षातही असेल. विदर्भातली एक आई होती. ते वडील बाळ 2-3 वर्षाचं असताना त्यांचं देहावसान झालं. देवाज्ञा झाली. ती देवाघरी गेले. पण ते पहिल्यापासून अगदी गर्भधान नावाचा संस्कार झाल्यापासून म्हणायचे मला जर मुलगा झाला तर त्याला मी फार मोठा साहेब बनवणार फार मोठा बनवणार असं ते कायम म्हणायचे. ते आईच्या कानात ते शब्द गुणगुणले. तिने सांगितलं इथे राहून होणार नाही याला पुण्यात घेऊन जावं लागेल. तिने आपलं गाव सोडलं. ती पुण्यात घेऊन आली. लोकांचे संडास धुवायचे भांडे कुंडे घासायचे काय पडेल ते काम केलं. पैसा जमवला. ते लेकराच्या शिक्षणाकरता खर्च केला. त्यांनी जाण ठेवली. डोळ्यात तेल घालून रात्रीचा दिवस केले. अभ्यास केला आणि तो फार मोठा बँकेचा एक मॅनेजर झाला. आणि अचानक रात्री 12 वाजता मोदी सरकारने निर्णय घेतला 1000च्या बंद. बरेच जण साक्षीदार आपण सगळेच आहोत. आणि मग बऱ्याच लोकांच्या त्यावेळेला झोपा उडाल्या आणि जे झोपले होते त्यांच्या त्यांनी फोन करून उडवल्या. विठ्ठल 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 उडवल्या कशा करता. बऱ्याच जणांचं मग काळ्याचा काय करायचा
पांढरा करायचा. मग काळ्याचा पांढरा करायचा करण्याकरता त्यांनी सांगितलं, तुमचंही जीवन मालेमाल होईल, आमचाही काळ्याचा पांढरा होईल, तुम्ही फक्त एक सही करा. अशा बऱ्याच बँक मॅनेजरला ऑफर गेल्या, त्यातली यालाही एक आली. त्यांनी सांगितलं उद्याच्याला सांगतो सायंकाळी. मग दिवसभर त्यांनी निर्णय केला, पण आपले दोन मन असतात आणि ते कायम त्यांच्यामध्ये द्वंद्व लागतं, कलह लागतो, हे करू का ते करू. तर ज्याचे संस्कार चांगले प्रबल असेल ते मन विजयी होतं. आसुरी संपत्ती आपल्या अंतकरणात प्रबल असेल तर मनुष्य मग ते हिरण्यकशिपूच्या पक्षाला झुकतो, म्हणजे रावणाचा पक्ष तो घेतो. आणि दैवी संपत्ती जर प्रबल असेल तर बिभीषण श्रावणबाळ इकडल्या पक्षामध्ये तो झुकतो. याची दैवी संपत्ती प्रबल होती, संस्कार आईबापाने चांगले दिले होते. पण मग एक मन म्हणायचं सगळं जग करतं, आपण एक सही केली तर काय होईल बरं, आपला पेमेंट येऊन येऊन किती आहे, त्याच्यात आपलं कधी सगळं आपलं स्वप्न पूर्ण होणार, काय करू काय करू काय करू काय करू, निर्णयच होईना. त्या दिवशी ऑफिसला दिवसभर गेला पण निर्णय झाला नाही. सायंकाळी तसाच घरी आला. रोज आईच्या 2 गोळ्या घेऊन यायचा, लेकराला 2 चॉकलेट घेऊन यायचा. आल्या आल्या आपल्या बायकोला बघून तिच्याकडे स्मित हास्य करायचा, तिचाही श्रमपरी हरवायचा. पण त्या दिवशी आईला काही गोळ्या आणले नाही, आईची तब्येत विचारली नाही, लेकराला चॉकलेट आणले नाही, पत्नीला पाहून हसलाही नाही. आणि आईला कळालं का माझं बाळ काहीतरी गणगणित आहे, पण बोलायचं धाडस आईने केलं नाही. आई त्याचा अगदी अंतकरणाचा भाव चेहऱ्यावरून आईला कळतो. पण रात्री जेवणातही त्याचं मन नाही. झोपला तर तिकून त्याला रात्री 2 वाजेपर्यंत झोप येईना. उलट्याचा पालता उतण्याचा पाताना या अंगाचा त्या अंगावर काय करू काय करू, म्हणजे सही करू का न करू हा निर्णय होईना. आणि शेवटी त्याला वाटलं आपण आईला विचारू. मोकळ्या अंगणामध्ये बाज टाकलेली आई बाजावरती झोपलेली, आईला हलवलं उठवलं. आई खरी झोपलीच नव्हती. त्याला झोपणे आल्याच्या नंतर हिला कशी येईल हो, जरी ती 2 लेकराचं बाप असलं तरी हिचं बाळच आहे ना. ती आई त्याने हलवल्याच्या नंतर आई पटकन उठली आणि आईने विचारलं, बाळ झोपला नाही अजून? आई ग झोपच येई ना ग, का झोप येत नाही बाळा? मग त्याने सांगितलं, थोडक्यात सांगितलं, आई असं असं आहे, मला मी सही करू का नको करू. ती म्हटली, बाळा चूल आणि मूल याच्यातलं बाहेरचं मला काय कळतं, मला जगातलं काय कळतं रे, मग मी काय निर्णय देऊ शकते. आई ग म्हटली, माझ्या जीवनामध्ये ज्या ज्या वेळेला घटनादुरुस्तीची वेळ आली, तू काही उन्हानी पांढरी नाही झाली, तू नसेल शिकलेली, पण तुमचा अनुभव फार दांडगा आहे. आणि बरं माझ्या जीवनामध्ये ज्या ज्या वेळेला घटनादुरुस्तीची वेळ आली, मी निर्णय तुला विचारला आणि तू दिलेल्या मार्गाने, तू जो मार्ग दाखवला त्या मार्गाने चाललो, म्हणून तरी इथे आलो. म्हणून तर माझं एक कल्याण झालं, नाही तर कल्याणच्या जवळची भिवंडी ठरलीच होती माझी. तुझ्या मार्गाने चाललो म्हणून तर मी इथपर्यंत आलो. सांग ना काय करू. विचार करा, त्या आईला किती आनंद वाटला असेल. 2 लेकराचं बाप झालं. हल्लीची कार्टी आईला म्हणतात गप ग, तुला काही कळत नाही. बापाला म्हणतात बाबा गप्पा, तुम्हाला काय माहिती याच्यातलं, अशी उलटून बोलतात. किती किती वेदना होत असेल त्या आई बापाच्या हृदयाला. थोडस सहन केलं पाहिजे. त्यांनी आपलं बालपणी सहन केलं, आपण थोडंसं या वयात सहन केलं, कुठे बिघडलं. साठी बुद्धी नाटी होत असते, पण त्यावेळेला आपण त्यांचे आई वडील होऊन त्यांचा सांभाळ केला पाहिजे. मग तर खरं सगळं तीर्थाची धुरी बनावं, नाही तर काय. पण त्या आईला आनंद वाटला की 2 लेकराचं बाप झालं. रात्री 2 वाजता बाळ मला उठून विचारतं मी काय करू. त्या आईचा आनंद गगनात मावेना. तिने पदराखाली घेतलं, त्याचेही डोळे पुसले, स्वतःचे डोळे पुसले. म्हणले, बाळा मला फारसं कळत नाही, पण एक सांगू. म्हणले, सांग नाही. एक सांगू. म्हटले, सांग नाही. म्हणले, बाळा मला फारसं जगातलं कळत नाही, पण मला एक कळतं, जो पैसा तुझ्या घरात येण्याच्या अगोदर तुला आईची चौकशी करू देत नाही, लेकराला 2 चॉकलेट आणू देत नाही, बायकोला स्मित हास्य करू देत नाही, जेवणात मन लागू देत नाही, जगात सगळ्यात मोठी श्रीमंती, सगळ्यात मोठं ऐश्वर्य काय असेल. माझे सद्गुरू डॉक्टर नारायण महाराज जाधवबाबा म्हणत असतात, आकाशाचं पांघरून करा, तर हाताची उशी करा, काळ्या नांगटीच्या काळ्या ढेकळात पडा, दुसऱ्या मिनिटाला तुम्हाला शांत झोप लागली का जगात नंबर 1 श्रीमंत तुम्ही आहात. नंबर 1 श्रीमंत तुम्ही आहात. तुम्ही टाळ्या वाजल्या म्हणून मायबाप एक वाक्य पुढचं त्यांचं सांगतो क्षमा मागून. ते म्हणतात, बरीच श्रीमंत लोक, चांगली चांगली श्रीमंत लोक या बाबतीत पक्की दरिद्री आहे, त्यांना झोप येत नाही. उलट्याची पालथी उतण्याची पातानी या अंगाच्या त्या अंगावर काय 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 प्रयोग करतात, पण झोप येत नाही. खरं सांगू मायबाप, झोप येण्याकरता हे सगळं भौतिक ऐश्वर्य नाही लागत, त्याला आपल्या आई वडिलाचे प्रांजळ आशीर्वाद लागतात, आई वडिलाची कृपा लागते, सद्गुरूची कृपा लागते, अंतकरण पवित्र लागतं. पडल्या पडल्या झोप येते. मी एका कीर्तनात बोललो, कोळी महाराज तो बंडाता त्याच्या कीर्तनात ते सदा नावाची टाळकरी ना, ते म्हणू लागले भोजनी महाराज चुकीचं बोलता. म्हटलं मग बरोबर कर. ते म्हटले, महाराज आधी झोपतात आणि मग पडतात. म्हटलं भाई खऱ्यातलं खरंय बुवा. इतकी झोप त्याला गुडाकेश म्हणतात. निद्रा त्यांच्या अधीन असते, त्याच्याकरता आई वडिलाचे आशीर्वाद लागतात. ती आई म्हणते, बाळा जो पैसा घरात येण्याच्या अगोदर तुला झोपू येऊ देत नसेल, तो पैसा घरात आल्याच्या नंतर काय करेल याचा विचार कर, मग ठरव सही करायची की नाही करायची. त्याने म्हटलं, आई ठरवायचं नाही. ठरवलं. त्याने लगेच फोन लावला, ज्याची ऑफर आली होती त्याला सांगितलं सही करायची नाही. हाही मार्ग हक्काने रात्रीच्या वेळेला 2 वाजता उठून ब्रह्ममुहूर्त ती आईच सांगू शकते ना. मग अशी आई जर असेल तर त्या आईचं उतराई होण्याकरता आपण काय करू शकतो. काही करू शकत नाही. ती कृतज्ञता प्रगट करण्याकरता केलेला भिशी परिवाराने हा सोहळा आहे. विठ्ठल 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 कुंडलिका वरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की विठ्ठल विठ्ठल. हो. आणि मग अशी असणारी मातृदेव भव आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये
पित्यालाही स्थान आहे, मातेलाही स्थान आहे, स्त्रीलाही आहे, पुरुषालाही आहे. भली पुरुष प्रधान संस्कृती असेल पण महत्व स्त्रीला अधिक आहे आपल्या भारत देशात. अगदी देवादिकाच्या संज्ञा बघा, आपण प्रभू रामचंद्राचा नामजप करतो त्यावेळेला म्हणतो सीताराम सीताराम राधेश्याम राधेश्याम नम पार्वती पते हर हर. नाराज आहात का भगवान शंकर? तुम्ही म्हणत नाही हर हर महादेव? मी काय कुठल्या पक्षाचा केला का? सगळे पक्ष त्याचेच की हो. पण आपण सीताराम म्हणतो, राधेश्याम म्हणतो, पार्वती पते हर हर महादेव म्हणतो. म्हणजे अगोदर स्त्री शक्तीला स्थान आहे. आणि वेदातलं पहिलं वाक्य मातृ देव भव. तुकोबराय म्हणतात कुळी कन्या पुत्र अगोदर कन्येला स्थान आहे, किंवा धन्य माता पिता अगोदर मातेला स्थान आहे. विठल 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 विठल. मातृदैवत असं आहे की ते सर्वाला पूज्य आहे, भगवंतालाही संतालाही तुम्हा जनताला तर आहेच आहे. भगवंताला पूज्य आहे. प्रभू रामचंद्राने एका सावत्राईला आपल्या पित्याने दिलेलं वचन पूर्ण करण्याकरता 14 वर्षाचा अरण्यवास आनंदाने भोगतात ना. एक आई करताच की भगवान गोपाल कृष्ण आपल्या आईची इच्छा म्हणून मृत असणारे 6 भ्राता आणून देतात, तिला दर्शन करतात. ती आईचीच इच्छा, गुरुमातेची इच्छा म्हणून पुनर्दत्त नावाचा मुलगा पुन्हा घेऊन येतात यमाच्या दरबारात जाऊन. एक आईचीच इच्छा. आणि भगवत पूज्यपाद श्रीमद आद्याचार्य शंकराचार्य महाराज आमचे डॉक्टर बाबा म्हणत असतात, संन्यासी महात्मा त्याला सगळं जग वंदनीय, देव सुद्धा त्याचं दर्शन घेतो, तो नाही घेत. देवाकडे गेला ना, हा चोपदारच्या हातात दंड आहे ना, तसं तो दंड लावत असतो. संन्याच्या हातात दंड असतो, तो देवाला दंड लावत असतो, सांगत असतो तुझं अधिष्ठान मी आहे माझ्या अपार स्वरूप समुद्रावरती. पण त्या संन्यासाला सुद्धा पूज्य दैवत कोण असेल तर माता आहे. कारण आईची आज्ञा म्हणून त्यांनी शेवटी आईला नदीवर स्नानाला जाणं होत नाही, आणि आई गेल्याशिवाय राहत नाही, तर त्या नदीचं पात्रच बदलणार नाही. भगवत पूज्यपाद शंकराचार्य कशा करता? आईची सेवा. म्हणजे आईची सेवा एक संन्यास आश्रमही करतो, आईची सेवा भगवंतही करतात, आणि आईची सेवा संतही करतात. मग आपण का नाही केली पाहिजे? विठल विठल विठला विठला विठल. जिवंत असताना काय सेवा करायची सकळ तीर्थाची धुरी पाहून घ्या. पण आजचा गेलेला दिवस आहे. आई वडील आपल्यातून, माता दिसत नाही देह दृष्टीने, त्याच्या स्मृती तर कधी जाऊ शकत नाही, पण देह आपल्याला दिसत नाही. मग गेल्याच्या नंतर काही सेवा करावी लागते, त्यातली ही सेवा आहे. पहिला आपण काय आहे, हिंदू धर्म आहे, सनातन धर्म आहे. आपल्याकडे शिवदहन संस्कार करतात, पहिला अग्निडाव देतात, दुसरा अस्थिमिलन संस्कार करतात, सावडण्याचा विधी, तिसरा काक स्पर्श संस्कार करतात, जसे क्रियाविधी, नंतर पाक्षिक श्राद्ध 15 दिवसांनी, मासिक श्राद्ध महिन्याने, आणि वर्ष श्राद्ध 1 वर्षाने केलं जातं. हे प्रथम पुण्यस्मरण. विठल 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 विठल. आणि त्या निमित्ताने घेतलेला अभंग मी अगदी इथे येईपर्यंत पिंड पदावरी मी ठरलेला होता, पण इथे माझ्या मनाने काय मला आतून आवाज आला सांगता येत नाही. पण मी पुन्हा ठरवलं नाही, मार्गदावरी गेले अधिकारी मार्ग. अगदी नारदाच्या गादीवर खोटं बोलण्यात काही कारण आहे, बरोबर की नाही? मी इथपर्यंत का तुम्ही पाहिलं असेल रस्त्याने यांच्या समोर चिंतनही करत होतो पिंड पदावरी, पण इथे आल्याच्या नंतर पिंड आठवलंच नाही, मार्गच आठवला. विठ्ठल 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 विठ्ठल. कारण जगातले देवही तेच आहे, आपले संतही तेच आहे, आपले भगवंतही तेच आहे. त्यांनीच आपल्याला जगातला पहिला मार्ग दाखवलेला आहे. म्हणून निळोबराय आजच्या अभंगामध्ये म्हणतात, मार्गदावनी गेले आधी कोण? दयानिधी संत ते. काय करावं? तेनीची पंथी चालू जाता. का जायचं त्या पंथानं? न पडे गुंता कोठे काही. त्या मार्गाने गेला असता गुंता नाही. अहो म्हटले मार्ग आहे गुंता नाही, असं कसं होईल? मार्ग म्हटलं की गुंता आला. सकाळी मी साधारण 4-4:30 वाजता लातूरवरून निघालेलो आहे. मला म्हणजे लातूरवरून इतक्या दुरून आलो हे नाही सांगायचं, तर मला गुंता सांगायचा आहे. मार्गात येताना मी बरेच गुंते वाचले. एक पहिला गुंता वाचला, गोळी महाराज नजर हटी. तुमच्या पाठ नाही हे पण अभंग. दुर्घटना घटी, मनाचा ब्रेक, उत्तम ब्रेक, वेग सावरा, जीवाला आवरा, आहे ना, नजर हटी, नाही माहिती पुढे दुर्घटना घटी, आहे ना. हे सगळी बोर्ड शासनाला का लिहावी लागली? याचं उत्तर आहे मार्ग म्हटलं की गुंता आला. मार्ग आहे गुंता नाही असं कसं होईल? दयानिधी त्या संतांनी दाखवलेला मार्ग असेल काय? भगवंताने दाखवलेला मार्ग असेल काय? वेदांताने दाखवलेला मार्ग असेल काय? संतांनी दाखवलेला मार्ग असेल काय? दयानिधी असणाऱ्या त्या संतांनी आधी जो मार्ग दाखवला त्यांनी गुंता का नाही? निळोबराय म्हणतात, मोडून या नानामते देते सिद्धांत सौरसू. नाना मत मोडीत काढून सौरस सिद्धांत ते आपल्याला देतात, म्हणून त्या मार्गाने गेला असता गुंता नाही. पण मग ते संत केवळ दयानिधीच का? म्हण नाही. निळा म्हणे ऐसे संत कैसे कृपावंत सुख सिंधू. निळा म्हणे म्हणजे अभंग तुकोबरायचा का ज्ञानोबरायचा? तुम्ही म्हणाल महाराज आम्हाला काही वेळात करता की काय? नाही, बिलकुल नाही. तुम्ही ऐकता की नाही हे पाहतो फक्त, बाकी काही नाही. निळा म्हणे म्हणजे अभंग कोणाचा आहे? निळोबरायचा आहे. आणि किती चरणाचा आहे? 4 चरणाचा आहे. निळा म्हणे म्हणजे निळोबरायचा अभंग आहे, 4 चरणाचा आहे. परिचय 2च तत्वाचा आहे. कोणत्या 2 तत्वाचा? एक मार्गाचा आणि 2 संतांचा. विठ्ठल 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 हा हा विठ्ठल.
मार्गाचा परिचय देण्याकरता अभंगामध्ये 3 शब्द वापरलेले आहेत आणि मार्गदर्शकाचा परिचय मार्गदर्शकाचा परिचय करून देण्याकरताही 3 शब्द वापरलेले आहेत. मार्गाचा परिचय करून देण्याकरता 3 शब्द कोणते? पहिल्या चरणात मार्ग, दुसऱ्या चरणात पंथ आणि तिसऱ्या चरणात सिद्धांत. मार्ग, पंथ, सिद्धांत या 3 शब्दाने, जसे वाटर, जल, पाणी शब्द जरी 3 असले तरी हाय काय? पाणीच आहे. तसं पंथ म्हणलं तरी पंथच आहे, मार्ग म्हटलं तरी मार्गच आहे ना, आणि सिद्धांत म्हटलं तरी मार्गच आहे. म्हणजे मार्गालाच सिद्धांत म्हणतात, मार्गालाच पंथ म्हणतात, मार्गालाच मार्ग आहे म्हणतात. म्हणजे 3 पदाने मार्गाचा परिचय आहे आणि 3 पदाने मार्गदर्शकाचा परिचय आहे. कोणत्या मार्गदर्शकाचा? दयानिधी, कृपावंत, सुखसिंधू, संतते. दयानिधी, कृपावंत, सुखसिंधू या 3 पदाने संतांचा परिचय आहे आणि मार्ग, पंथ, सिद्धांत 3 पदाने संतांनी दाखवलेल्या मार्गाचा परिचय आहे. आणि फल प्रयोजन अनुद्देश न मंदोपी प्रवर्तते. फल कोणतं? न पडे गुंता कोठी काही, अनिष्टाची निवृत्ती. अंतेती सिद्धांत सवरसू, इष्टाची प्राप्ती. हे प्रयोजन म्हणजे फल आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा माऊली चारे जगद्गुरु तुकाराम, सद्गुरु जोग महाराज. पण मग हा मार्ग दाखवला कोणाला? कुणाला दाखवला मार्ग? पामराला दाखवला, विषयीला दाखवला, जिज्ञासूला दाखवला की मुक्ताला दाखवला? बरीच मंडळी माझ्याकडे प्रश्नार्थक मुद्रेने पाहायला लागली. म्हणजे मुळात पामर कोण, विषयी कोण, जिज्ञास कोण, मुक्त कोण? तो तर सांगा, मग आम्ही निवड करू कुणाला दाखवला. तर पुरावा देऊन बोलू. चारीच्या व्याख्या भगवती ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबराय करतात. अनेक ओव्या आहेत, पण एक एक घेऊन आपण पुढे जाऊ. पामराची व्याख्या करताना माऊली म्हणतात, ये तुलेनी आघवे कृत्याकृत्य नाठवे, जो करण्याची नावे भलतेची करी, तो आहे पामर. विषयी कोण? म्हणती संसारी जन्मीजे, यज्ञाधिक कर्म केजे, मग स्वर्ग सुख भोगजे मनोहर. विषय. जिज्ञास कोण? काही हे बिरडे फिटेल, काही तो स्वामी भेटेल, युगाहुनी वडील निमिषमाने, तू जिज्ञासू. आणि मुक्त कोण? म्हणून ज्ञान या पुरुखा, कृत्य करू सरळे देखा, ऐसा अनाथाचा सखा बोलिला तो, किंवा चौथीयाची ठाई, काहीची करणे नाही, येणे कारणे म्हणी पेपा, हे ज्ञान या तो. ह्या 4 व्याख्या झाल्या पामर, विषयी, जिज्ञासू, मुक्ताच्या. पण जे जाणती मंडळी त्यांचे चेहरे प्रसन्न झाले, त्यांना कळालं. पण काहीला या ओव्याच पाठ नाही, कधी ऐकलेले नाही. मग ते मंडपाहून गेलं. ते म्हणू लागले, आम्हाला काही नाही कळालं, हे कळालं. एवढं कळालं तरी पुरे झालं. बऱ्याच वेळेला माणसाला काय कळालं नाही हे तरी कळालं पाहिजे. काय कळालं नाही हेही कळालं नाही, मग त्यांना काय सांगावं हे कीर्तनकाराला कळत नाही. विठला 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 विठला, हा हा विठला विठला. मग मी रंगनाथ गुरुजी परभणी करायच्या परंपरेने ऐकलेल्या, सर्वाला कळेल, रुचेल, पचेल, झेपेल अशा व्याख्या सांगतो. एका ओवीत 4 प्रकार माऊलीने केलेले. ऐशी ऐशी अवकळा, घेपे जन्म मरणाचा कांटाळा, ते लाडपै निर्मळा निसुगा गोड. जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यापक सद्गुरू विठ्ठल बाबा घुले बाबा म्हणायचे, त्याच्यामध्ये निसुगामध्ये 2 घ्यायचे, निर्मळा 2 घ्यायचे, झाले 4. निसुगात 2 कोण घ्यायचे? पामर आणि विषयी. आणि निर्मळात 2 कोण घ्यायचे? मुमुक्षु मुक्त. पण कसे घ्यायचे? तर बाबांची व्याख्या सांगतो. काही खातो, कुठेही खातो, कसंही खातो, तो पामर. तो पामर. आता आपण जर असं करत असेल तर डोळे झाकून समजायचं आपण पामर. त्याच्यात लाज बीज काही वाटू द्यायची नाही. आणि पुढे वाटतच असेल तर मग तसं करायचं नाही. पामर. आणि मग विषयी कोण? जो कष्टाचं खातो, घाम गाळून खातो, अंग मेहनतीचं खातो, फुकटच्यावर नजर ठेवत नाही, अगदी वड देताना नोट मागत नाही. रामकृष्ण हरी. आता सिस्टम स्पष्ट जास्त बोललं तर माझं चांगलं द्यायचं. माझे चांगलं द्यायचं म्हणजे मी वड दिलं, नोट घेतला तरी मी वटच दिले नाही अजून कोणाला. बरं. पण जो घाम गाळून, फुकटचं नाही, घाम गाळून कष्ट अंग मेहनतीचं खातो, तो विषय. जिज्ञास कोण? चौपालवी घेऊन करी भिक्षा मागावी, दारोदारी परी अन्न छदनवरी नय वेळ दवडावा, मधुकरी मागून खातो. भिक्षान्न मात्रेन चतुष्टिवंता, अशोकवंता, करुणैकवंता, कौपीनवंता, खलुभाग्यवंता, आचार्यवंता. मधुकरी मागून खातो जिज्ञासू. आणि काही खाऊ दे, ज्याची वृत्ती भगवत तत्वाला सोडून खाली कधी येतच नाही, तो मुक्त. किती सोपे व्याख्या आहे. आता हे सर्वाला कळण्यासारखं. अगदी अगदी व्यवहारात येऊन बोलू का? अगदी व्यवहारात खाली येऊन. खाली येऊन म्हणजे खाली उतरून नव्हे.
थोडस आपल्या लोक व्यवहारात येऊन बोलतो बघा. पामर कोण? आपण म्हणतो काय निर्लज्जी व्यक्ती हो, याला मनाची नाही आणि जनाची नाही. म्हणजे जनाची मनाची दोन्ही प्रकारची नसते. काय लाज, त्याला पामर म्हणायचं. ज्याला जनाची असते मनाची नसते, कारण लोकात चांगला दाखवतो, खाजगी जीवन तसं नसतं. उपर की तो खूप नाही, अंदर की तो रांजा नाही, त्याला विषयी म्हणायचं. आणि मग मुमुक्ष कोणाला म्हणायचं? तर त्याला जनाची असते मनाची असते ऐशी जागवी तुझ्या नांसरीचे मनासही, त्याला जिज्ञासू म्हणायचं. आणि मुक्त कोणाला म्हणायचं? ज्याला जन आणि मन भेदच राहिला नाही. जन विजन झाले आम्हा विठ्ठल नामा प्रमाणे, विठ्ठल नामा प्रमाणे, विठ्ठल नामा प्रमाणे. जन विजन झाले आम्हा विठ्ठल नामा प्रमाणे, विठ्ठल नामा प्रमाणे, विठ्ठल नामा प्रमाणे. याला मुख्य म्हणायचं. पण आता हा जो अभंग आहे, मार्ग तुकोबराय दाखवतात, मार्गदर्शकाचा परिचय करून देतात. निळोबराय तुकोबरायचे पट्ट शिष्य, पण ते आजच्या अभंगात पामराला बोलत नाही. म्हणजे बोलायची त्यांची इच्छा नाही असं नाही, पण पामर संत संघात येतच नाही. विषय वाचून काही अनेक सर्व तरंबी नाही स्वभावची पायी इंद्रियाचा कंसात पामराचा, तो इकडे कशाला येईल बरं. विषयी या लोकातला विषयाचा त्याग करतो, पण पारत्रिक उच्च विषय दर्जेदार विषय प्राप्त होण्याकरता यज्ञाधिक कर्मात रत आहे, तो कडे इकडे होतो. मग पामरालाही बोलत नाही, विषयीला बोलत नाही, मुक्ताला बोलण्याची आवश्यकता नाही. मग बोलतात कोणाला? जिज्ञासूला, मुमुक्षुला. मुक्तुम इच्छा मुमुक्षा, ज्ञातुम इच्छा जिज्ञासा, हुयम आय को अहम कथमिदम जातम को वै कर्तासि विद्यते उपादानम किमस्ति विचारो स्वयं विदृश्य. मी नेमका कोण आहे? आहे मी हा कोण? करावा विचार भले ज्ञानेश्वर निवृत्तीचा. आणि त्या मीची ओळख स्वबुद्धीने होतच नाही. माऊली ज्ञानेश्वरीत म्हणतात, स्वयंबुद्धीच्या वाही रेगाले त्याची शुद्धीच नाही, एक जाणवीच्या डोही गर्वेची गेले. मग ओळख होती कुठे? तर बैसता संताची संगती, कळो आले कमळापती, आपुले कोणीच नव्हती, निश्चयची चित दृढ झाला. आपल्याला वाटत असतं माझ्याकडे एवढी संपत्ती आहे, माझ्याकडे एवढं धन आहे, धनानी भूमो पशवष्ट गोष्टी भार्या ग्रहद्वारी जनस्मशाने देहश्चितायाम परलोक मार्गे कर्मानुगो गच्छती जीव एका. आचार्य बोलतात, किती धन असलं तर धनानी भूमो, आता बँको म्हणा, कारण पूर्वी भूमीत ठेवायचे, आता बँकेत ठेवतात. धनानी भूमो पशवष्ट गोष्टी, गुरढोर जनावर आपल्याकडे धन मानलं जातं, पण ते गोठ्यात राहतात. भार्या ग्रहद्वारे, प्रेमाची बायको घराच्या दारापर्यंत येते. जनस्मशाने, मित्र परिवार स्मशान भूमीमध्ये येतो पेटून देण्याकरता. देहश्चितायाम, देही सोबत येत नाही, त्याची 4 चिमट्या जळून राख होते. येतय कोण सोबत? कर्मानुगो गच्छती जीव एका, फक्त कर्म आपल्या सोबत येत. मग जय हो. मग तेथे नसले काही, सत्ता संपद राहील ठाई ते ठाई, पुढे संचित जाईल वाही, तुका म्हणे सई यम आज्ञा. धन्यवाद महाराज. मला या प्रमाणावर यायचं होतं त्यांनी, आणि अगदी शॉर्ट बट स्वीट, कारण वेळ कमी असल्यामुळे अशा कमी बॉल मध्ये जास्त धावा काढता आल्या पाहिजे. विठला 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 हो. आणि हे आपण सगळे साक्षीदार आहोत या प्रमाणाची बरं का तुकोबरायांनी भविष्यवाणी केलेली आहे त्या वेळेला. मग तेथे नचले काही, सत्ता संपदा राहील ठाई ते ठाई, पुढे संचित जाईल ग्वाही, तुका म्हणित यम आज्ञा. 5 दिवसापूर्वीची घटना जरा मागे वळून पहा. किती सत्ता मोठी आहे, किती संपत्ती आहे, पण ही काही लोणियाची उंडी घातली काळा नाळाची तोंडी, मासी पाक पाखडी तो हे सरे, त्याचं बोलवून आलं का काही चालत नाही. विठल विठल. आणि मग खरंच जर आपल्याला आपलं आत्यंतिक श्रेय, आपण आत्यंतिक हित, आपलं कल्याण व्हावं वाटत असेल, तर आपण कुठल्या तरी मार्गाने भरकटता कामा नये. मग चिडिया चुक गई खेत फिरी क्या पछताना, केवळ पश्चातापदरी पडतो. आणि अगोदरच योग्य निर्णय घेतला तर मग आपल्याला आपण आपल्या उचित साध्यापर्यंत जातो. आहार निद्रा भयमैथुनंच एतत् सामान्य पशुवीरणाराम ज्ञानमहि तेषाम अधिको विशेषा ज्ञानेन ना पशुभिः समाना. आपल्याला ही पुनर्विजननम पुनर्विमरणम पुनर्विजननी जते शयनम यह संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाय मुरारे भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढमते. ही परंपरा दुर्धर भयंकर आहे. ही संपवायची असेल, खंडित करायची असेल तर कुठल्या तरी मार्गाचा अवलंब केला पाहिजे, पण कुठल्या नाही.
तर मग दयानिधी कृपावंत सुखसिंधू त्या संताने आधी जो मार्ग दाखवला त्याच मार्गाने गेलं पाहिजे का? तेनेची पंथी चालो जाता पंथी चालो जाता हा टाळकरी वा कोठे काही न पडे कोठे काही न पडे कोठे काही कोठे काही तेनेची पंथे चालो जाता तेनेची पंथे चालो जाता टाळ टाळ कोठे काही बडे गुंता कोठे तेने न पडे गुंता कोठे काही न पडे गुंता कोठे काही बडे गुंता कोठे काही कोठे काही कोठे काही. गुरुवारी रामभाऊ महाराज गाथामूर्ती रामभाऊ महाराज राऊत बाबा म्हणत असतात चकार फार मोकार भल्या भल्याला करतो बेकार. आणि तो चकार वापरून सांगितलं तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही. मग पंथामध्ये काही प्रकार आहेत बाबांनी सांगितलेले पंथ सांगतो. एक पंथ आहे ज्याच्यामध्ये प्रतीती नाही सिद्धी नाही. दुसरा पंथ आहे ज्याच्यामध्ये प्रतीती आहे सिद्धी आहे. तिसरा पंथ आहे ज्याच्यामध्ये प्रतीती आहे पण सिद्धी नाही. आणि चौथा पंथ आहे ज्याच्यामध्ये सिद्धी आहे पण प्रतीती नाही. विठाला विठाला विठाला. त्याचा पहिला पंथ आहे ज्याच्यामध्ये प्रतीती नाही सिद्धी नाही तो अजातवादाचा पंथ आहे. न कशी जायते जीवा संभव शास्त्रण विद्यते एतद उत्तमम सत्य यत्र किंचन जायते. न झाला प्रपंच आहे परब्रह्म अहम सोम ब्रह्म आकळले. संसार एक झाला होता हे तो समूळ मिथ्या वार्ता पुढे होईल मागुता कदा कल्पांती घडेना अगाजे झालीची नाही तयाची वार्ता पुस्तची काही किती तरी वचन आहे. ज्याच्यामध्ये प्रतीती नाही सिद्धी नाही तो अजातवादाचा पंथ आहे. दुसऱ्यामध्ये प्रतीती आहे आणि सिद्धी आहे तो परिणामवादाचा पंथ आहे. प्रतीती आहे सिद्धी आहे. माऊली म्हणतात भूमी आतुने स्वयंभ काय घड्या गाडग्याची निघती कोंब परी ते कुलालमतीचे गर्भ उमटले की कापसाचे पोटी काय कापडाची होती पेटी वेढीये तयाची दिठी कापडू झाला. हे पट आपल्या सगळ्याच्या अंगावर जे कपडे आहेत वस्त्र आहेत ते कशाचे बनतात तंतूचे बनतात. म्हणजे तंतू कारण आहे पट कार्य आहे. माती कारण आहे मृतिका कारण आहे घट कार्य आहे. आई वडील कारण आहे संतती कार्य आहे. आणि त्यालाच परिणामवाद म्हणतात. प्रतीती आहे आणि सिद्धी आहे. कोण कार्य आहे कोण कारण आहे आपल्या लक्षात येतं. त्याच्यामध्ये प्रतीती आहे सिद्धी आहे तो परिणामवादाचा पंथ आहे. त्याच्यापुढे प्रतीती आहे पण सिद्धी नाही तो विवर्तवादाचा पंथ आहे. ज्याच्यामध्ये प्रतीती आहे पण सिद्धी नाही. रज्जूवर सर्प दिसतो की नाही. कोणी काही बोला ना नाराज आहात का तुम्ही. दिसतो की नाही दिसतो पण असतो का नाही. म्हणून तर म्हणतात जसं दिसतं तसं नसतं म्हणून असं काहीतरी म्हणतात. रज्जूवर सर्प दिसतो दिसायला आहे असायला नाही. शुक्तीवरचे रजत शुक्तीवरी रजत पाहता डोळा दिसे रज्जुवरी भासे मिथ्या सर्प रज्जुवरी भासे मिथ्या सर्प रज्जुवरी भासे मिथ्या सर्प रज्जुवरी भासे रज्जू सर्पाकार 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 भासयते जगदंबर भासयते जगदंबर भासयले जगदंबर म्हणून आवडती पाज म्हणून आवडती पाज म्हणून आवडती पाज भासयते जगदंबर भासयते जगदंबर भासयले जगदंबर म्हणून आवडती पाज म्हणून आवडती पाज म्हणून आवडती पाज हे पाज हे पाज. आतीत गती झाली पण आपले सगळे म्हणजे फिल्डर चांगले मजबूत आहे त्यामुळे झालं. विठाला 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 तर
बऱ्याच गाभ्याला दुखतंय खुब्यात वाजवणारा असला तर चाल संपून जाते मग तो म्हणतो 10 कुडं वाजवू विठ्ठल 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 रज्जू सर्पाकार भास ऐकले जगदंबर रज्जूवर सर्प प्रतीती आहे पण सिद्धी नाही. शुक्तीवर रजत प्रतीती आहे पण सिद्धी नाही. स्थानवर पुरुषाची प्रतीती आहे सिद्धी नाही. आपल्या सर्वांना स्वप्न प्रतीती येतं सिद्धी प्रतीती आहे पण सिद्धी कुठे आहे. स्वप्नेचे राज्य का मरण नव्हे हर्ष शोकाशी कारण का उपोडली जाण जी या परी भगवान ज्ञानोबराय भगवती ज्ञानेश्वरी मध्ये बोलतात. या गोष्टी प्रतीती आहे पण सिद्धी नाही. पण या वायर मध्ये इलेक्ट्रिक पॉवर प्रतीती नाही पण सिद्धी आहे. नाहीतर आवाज तुमच्यापर्यंत आला ना. 29% भूमी आहे आणि 71% जल आहे. इथे प्रतीती नाही पण सिद्धी आहे. दुधातलं तूप प्रतीती नाही पण सिद्धी आहे. तसा जगातला देव प्रतीती नाही पण सिद्धी आहे. मंथोनी नवनीता तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांदी मार्ग भक्तीच्या मापे मोजितो अनंता इतराने तत्वता न मोजवे. आणि म्हणून संतांनी कोणता मार्ग दाखवला कोणता पंथ दाखवला ज्या पंथाने गेला असता गुंता नाही. आता हे जे अजातवादाचे वगैरे जे पंथ सांगितले गुंतागुंतीचे पंथ आहे. कळताना एवढा गुंत आहे समजताना अनुभूती आणताना किती गुंत आहे. विठाला 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 हा हा विठाला 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 तेनेची पंथे चालू जाता म्हणताना तेनेची म्हणजे नेमका कोणता पंथ त्यांनी दाखवला. विठ्ठल विठ्ठल हा हा विठ्ठल. माझे सद्गुरू डॉक्टर बाबांचं वाक्य त्यांनी कोणता पंथ दाखवला वास्तव अद्वैताचा आणि कल्पित द्वैताचा. विठ्ठल विठ्ठल वास्तव अद्वैत आहे आणि कल्पित द्वैत आहे. भक्त्यार्थम कल्पित द्वैतम अद्वैतादपि सुंदरम देव देऊळ परिवार कोरुणी की जे डोगरू तैसा भक्तीचा व्यवहारू का नव्हावा. तैसे क्रियेचे नाम किरणच आहे अद्वैती भक्तीची आहे. हे अनुभवाची जोगे नव्हे बोला ऐसे हा पंथ दाखवला. विठ्ठल विठ्ठल हा हा हा. तेनेची पंथी चालू जाता न पडे गुंता कोठे काही. मग इतर पंथ कोणते आता जे 4 सांगितले त्यातले गुंते कोणते. आता समजतानाच एवढा गुंता आहे आणखी कोणता गुंता सांगायचा. म्हणून तेनेची पंथी चालू जाता न पडे गुंता कोठे काही. मग कोणत्या पंथाने गेलं पाहिजे जो मार्ग त्यांनी दाखवला त्या मार्गाने गेलं पाहिजे. ते कसे आहे प्रथम चरणाच्या पूर्वार्धामध्ये उत्तरार्धामध्ये सांगतात. दयानिधी सदा दयानिधी मार्ग दावोनी संत ते ते संत म्हणत असताना ज्ञानोबरायांनी नाम निर्देश केला नाही. ते म्हणजे कोणते. आणि दयानिधी म्हणत असताना केवळ दया शब्द न वापरताना निधी असे विशेषण का वापरलं. बघा तिन्ही संतांचा परिचय किती शब्दाने दिला. 3 दयानिधी कृपावंत सुखसिंधू. पण तिन्ही ठिकाणी विशेषण वापरलं. केवळ दयाने दयानिधी निधी स्वरूपाची दया. केवळ सुख नाही सुख सिंधू सिंधू सारखं व्यापक सुख. आणि एक काय राहिलं कृपावंत केवळ कृपाने कृपावंत वतू प्रत्यय लावला. असं का. कारण इतराची कृपा इतराची दया आणि इतराची सुख यावर त्याची अतिव्याप्ती होऊ नये म्हणून प्रत्येक ठिकाणी विशेषण वापरलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल हा हा विठ्ठल कुंडलिका वरदा हरी श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम सद्गुरु लोक महाराज की हला विठ्ठला विठ्ठला. हो हो. मग दया निधी असं विशेषण का वापरलं. कारण दया 3 जणांकडे आहे आणि संत म्हटलं तर 4 जणांकडे आहे. एक आहे तुमची आमची म्हणजे जनताची दया. 2 आहे वेदांताची दया. 3 आहे भगवंताची दया आणि 4थी आजच्या अभंगात सांगितलेली संतांची दया. जनताची दया आहे पण निधी नाही निधी स्वरूपाची नाही. आणि त्याचप्रमाणे वेदांत आणि भगवंताची दया निधी स्वरूपाची नाही. निधी स्वरूपाची दया केवळ आणि केवळ संतांची आहे. विठ्ठल विठ्ठल जनताची दया निधी स्वरूपाची नाही म्हणून चालणार नाही. नाही प्रत्येक मात्र वस्तुसिद्धी किंतु लक्षणाप्रमाणे वस्तुसिद्धी का नाही. त्याचं उत्तर असं आहे बाबांचं वाक्य आहे
जंताची दया पुत्र आणि पुतण्या याच्यात भेद पाहते. पुत्र आणि पुतण्या याच्यात भेद पाहणारी जंताची दया आहे. आपल्याला सगळ्याला दृष्टांत माहिती, फक्त आठवण करून देतो. एकत्र कुटुंब आहे आणि थोरला येतो आणि ऊस घेऊन येतो, पुत्र पुतण्या धावत येतो. दादा ऊस, दादा एकाचे दोन करतो. पण योगायोगाने बुडातला ऊस जरा पांचट असतो, वाड्याचा जरा गोड असतो की नाही? नाही ना. रामकृष्ण हरी. वाड्याचा जरा काय, छोट्या छोट्या दृष्टांतात सुद्धा मनुष्य निसतात जरा म्हणजे मनाने दुसरीकडे गेला ना तर ते उत्तर चुकतंय बघा. बरेच जण हो म्हटलेत. विठ्ठला 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 विठ्ठला. कुंडलिका वरदा श्री चारदेव पंढरीनाथ भगवान माऊली चारेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम सद्गुरु जोग महाराज. मी सुरुवातीला बोललो पिंड पदावरी हा अभंग घ्यायचा होता, पण इथे स्टेजवर उभं राहिल्याच्या नंतर मार्ग दावणी गेले, आधी अभंग झाला. त्याचं कारण मला वाटतं कदाचित हे पण असेल. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कारण पहिला मार्ग दाखवलेला आहे. ज्ञानोबराय म्हणतात व्यासांचा मागोवा घेतो भाष्यकाराती वाट पुस्तू अयोग्य मीन कौतुकी जाईल. अर्थात भगवत पूज्यपाद श्रीमद आद्याचार्य शंकराचार्य आणि शंकराचार्यांचा प्रचार प्रसार उत्तरेत पुष्कळ आहे. आपल्या महाराष्ट्रात ज्ञानोबरायांनी उल्लेख केला. वंदू आचार्य शंकरू नाथबाबाई म्हणतात तुकाकरी प्रणिपात दंडवत आचार्य, पण तो जाऊन कुठे करायचा कळतच नव्हतं महाराष्ट्राला. ते बाबांनी स्थान निर्माण केलं. विठ्ठल विठ्ठल कदाचित त्यांनीच तुम्हाला आपल्याला दाखवलं. म्हणून मग जंताची दया ही पुत्र आणि पुतण्यात भेद पाहणारी आहे, म्हणून दया निधी म्हणता येत नाही. त्याच्या पुढे त्याला वेदांताची दया. वेद संपन्न कीर होय परी कृपणाईसा नाही, जे कानी लागला तीही वर्णाच्याची श्री शूद्राधिका आबोला धरला तेने. म्हणून वेदाची दया. भले वेद आणि गीतेमध्ये सर्व सेव्य झाला, पण मूळ आधीच रूप पाहिलं तर सर्व सेव्य नाही ना. याचा अर्थ वेदाची दया सुद्धा मर्यादित आहे. आणि भगवंताची दया म्हणाल तर भक्ता राखे पाया पासी, भक्ता राखे पाया पासी, भक्ता राखे पाया, भक्ता राखे पाया पासी, भक्ता राखे पाया पासी, भक्ता राखे पाया पासी, भक्ता राखे पाया पासी, भक्ता राखे पाया पासी. दुर्जनासी संहारी, दुर्जनासी संहारी, दुर्जनासी संहारी, दुर्जनासी संहारी. भक्ता राखे पाया पासी, भक्ता राखे पाया पासी, भक्ता राखे पाया पासी. दुर्जनासी संहारी, दुर्जना संहारी, दुर्जना संहारी. भक्ता राखे पाया पासी, भक्ता राखे पाया पासी, भक्ता राखे पाया पासी, राखे पाया पासी. भक्ता राखे पाया पासी दुर्जनाची संहारी. देवाची दया सुद्धा मर्यादित आहे. हे डॉक्टर बाबाच्या आवडीचं प्रमाण बऱ्याच वेळेस बाबा सांगत असतात. भक्ता राखे पाया. चार युगात इतिहास पाहना. कृतयुगामध्ये त्या हिरण्यकशिपूला संपवला आणि भक्त प्रल्हादाचं रक्षण केलं. त्रेतायुगामध्ये रावण कुंभकर्णादिकाला संपवलं आणि ते वानर शबरी माता आदी करून हनुमंत यांचं रक्षण केलं. द्वापार युगामध्ये गेलं तर गाई गोपाळाचं रक्षण केलं आणि कंसासारख्याला संपवलं. आणि कलियुगामध्ये सुद्धा कोरोनाच्या माध्यमातून बऱ्याच जणांची करुणा नाही आली, कारण ती करुणा करण्यासारखी नसावेत. आणि ज्यांची आली ते करुणा करण्यासारखी होती. काहीला सावध करायचं होतं, आता नाही झाली तर मग त्यांची येणार नाही. विठ्ठला 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 विठ्ठला. कुंडलिका वरदा पंढरीनाथ भगवान माऊली चारेश्वर जगद्गुरु तुकाराम सद्गुरु जोग महाराज. याचा अर्थ भगवंताची दया सुद्धा वरवर पाहता. हे बघा, परिणाम पाहिला तर मग देवाची दया संतासारखी व्यापक आहे, ते मात्र संधी नाही. पण परमात्मा जीवन मुक्ती देत नाही, विधेय मुक्ती देतो. फडशा पाडून स्वरूपात मिळवून घेतो, जीवन मुक्ती देत नाही.
आणि संत जीवनमुक्ती आणि विधेयमुक्तीचं दोन्हीचं दान आपल्या देतात. म्हणून दयानिधी संत ते. पण ते म्हणजे कोणते? सर्व नामनं पूर्वप्रधान बुद्धिस्त परामर्श. नेहमी संस्कृत पंक्ती डॉक्टर बाबा पाठामध्ये कायम सांगतात. सर्व नाम नेहमी मागच्या प्रधान विषयाचा आपल्याला बोध करून देतं. मग ते म्हणताना निळोबऱ्याला अभिप्रेत संत कोणते? बरं, निळा म्हणे एवढा शब्द आहे, पण पूर्ण अभंगात पाहिलं तर कुठल्याही संताचा नाम निर्देश निळोबऱ्यांनी केलेला नाही. मग निळोबऱ्याला नेमके संत कोणते अभिप्रेत आहे? थोडक्यात आपण विचार करू. विठ्ठल विठ्ठल, हा हा विठ्ठल. त्या अगोदर मी जर आपला श्रोते मायबापाला विचारलं, भगवंताची आणि संतांची दोन्ही भेट दुर्मिळच आहे, पण त्यातली त्यात कठीण कोणती? काय उत्तर देणार तुम्ही? संतांची भेट कठीण आहे. कारण जगद्गुरु तुकोबऱ्याला भगवंताचं दर्शन घेण्याकरता 13 दिवस झाले निश्चक्र करिता. 13 दिवसाचं अनुष्ठान करावं लागलं. पण त्याच तुकोबऱ्याच्या दर्शनाकरता श्रीमंत श्री निळोबराय महाराजला 13 त्रिक करा, डॉक्टर बाबा म्हणतात, त्यात 3 टाका, मग 42 होता. 42 दिवसाचं अनुष्ठान करावं लागलं. म्हणजे संतांची भेट संतांची भेट भगवंतापेक्षाही कठीण आहे. आणि मग असे संत ते वैकुंठाला गेलेत आणि माझ्याकरता पुन्हा आलेत, मला अनुग्रहित केलं. निळोबरायच्या मुखमंडलावरचा आनंद हा ओसंडून वाहू लागला. अंतरीचे धावे स्वभावे बाहेर धरीत आई परी आवरेना. मग निळोबरायला विचारलं, असं झालं काय? निळोबराय म्हणतात, काही नाही, बोध प्राप्त झाला. आता मी कृतार्थ झालो. कृतम कृत्यम प्रापणिवम प्राप्तव्यम. आपण म्हणले झालं काय? म्हटले, त्या दयानिधी कृपावंत सुखसिंधूंनी मला मार्गदर्शन केलं आणि यथार्थ मार्ग मला दिला. पण कोण? म्हणले ते. आता निळोबराय कोणाकडे बोट दाखवतात? तुकोबरायकडे. पण तुकोबराय कोणाकडे बोट दाखवतात? तर तुकोबराय मग मला म्हणतात, चला आळंदीला जाऊ, ज्ञानेश्वर डोळा पाहू. ज्ञानोबरायकडे. आणि ज्ञानोबराय कोणाकडे? ते म्हणतात, चला त्र्यंबकेश्वरला. निवृत्ती दादाकडे. निवृत्ती दादा कोणाकडे? निवृत्ती दादा गहिनी प्रसादे निवृत्ती दाता गहिनीनाथाकडे. गहिनीनाथ गोरक्षवळला गहिनी प्रती गोरक्षनाथाकडे. गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथ बोध गोरक्षाशी केला, ते मच्छिंद्रनाथाकडे. मच्छिंद्रनाथ आदिनाथ गुरु सकळ सिद्धाचा मच्छिंद्र आता मुख्यशीच्या मच्छिंद्रनाथाला. आणि मच्छिंद्रनाथाने आपलं मच्छिंद्रनाथ कोणाकडे? तर आदिनाथाकडे. आणि आदिनाथ कोणाकडे? आता कोणाकडे नाही. आता याच्याही पुढे कोणाकडे प्रश्न विचारणारा मग मूर्धा ते पती शेती असं उपनिषदात म्हणतात. विठ्ठल विठ्ठल ठला विठ्ठल विठ्ठल. आदिनाथ कोणाकडे बोट दाखवणार नाही, कारण आदिनाथाच्या आधी कोणीतरी असेल तर बोट दाखवेल ना. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव. आदिनाथ या शब्दाचा एक अर्थ अनादि असा घेता येईल आपण. अनादि अनादि नाही तर पुरुष समाज, ज्याच्या आधी कोणी नाहीच आहे त्यालाच तर अनादि म्हणतात. तसे अनादि वेदांतामध्ये आपण 2 सांगतो, एक प्रवाह रूपाने अनादि आणि एक स्वरूपाने अनादि. स्वरूपाने अनादि 6 गोष्टी सांगितलेल्या आहेत. ब्रह्म, माया, त्यांचा आध्यात्मिक तादात्म्य संबंध, जीव आणि ईश्वर आणि त्यांचा असणारा औपाधिक भेद, या 6 गोष्टी स्वरूपाने अनादि आहे. आणि उपजे ते नासे, नासेले ते पुनरपी दिशे, घटिका यंत्र जैसी परिभ्रमेगा, बीज मोडे झाड होय, झाड मोडे बीज समाय, ऐशिनी कल्पकोडी जाय, जाती न नसे. हे प्रवाह रूपाने अनादि आहे. आणि ही जी परंपरा आहे ना, ही सुद्धा अनादि आहे. तर अगोदर जे आपण आदिनाथाच्या पुढचे पाहिले तर ते प्रवाह रूपाने अनादि आहे, पण आदिनाथ स्वरूपाने अनादि आहे. त्यांच्या आधी कोणी नाहीच आहे, ते बोट दाखवतील कोणाकडे? विठ्ठल विठ्ठल ठला विठ्ठल. दयानिधी संत ते, कृपावंत संत ते, आणि सुखसिंधू संत ते. कृपावंत हा वतू प्रत्यय लावण्याचं कारण आहे, त्यांच्या कृपेला अंतच नाही म्हणून ती कृपावंत आहे. अगदी नांद आमच्या भाग्याने असं देवाला सुद्धा म्हणण्याचं सामर्थ्य त्यांच्याकडे असल्यामुळे ती कृपावंत आहे. आणि सुखसिंधू म्हणताना सगळ्या जगाला सुखाची इच्छा झाल्याच्या नंतर आपण ज्याच्या खुशीचा आश्रय करतो तो परमात्मा आहे, पण त्यालाही सुखाची इच्छा झाली तर तो ज्याचा आश्रय करतो ते संत आहेत. सुख एक हेच ठाई बहुपाई संतांच्या, संतांचे सुख झाले या देवा म्हणून सेवा करी त्यांची. म्हणून सुखसिंधू
संत ते. आणि मग असे दयानिधी कृपावंत सुख सिंधू ते संत आधी जो मार्ग धावून गेले तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कुठे काही. पण का गुंता नाही? ज्ञानामते मोडोनी ज्ञानामते मोडोनी देती सिद्धांत सौरस बघा 2-3 मिनिटात आपण थांबू. मोडून या नानामते देते सिद्धांत सौरस. जी मत त्यांनी मोडीत काढली अशी कोणती आहेत आणि सौरस सिद्धांत दिला तो कोणता, एवढाच पाहू आणि आपण थांबू अगदी धावत्या वेळामध्ये. नानामते मोडीत काढले. जसं काय आहे, गुरुचे गुण शिष्यात येतात. ते काय चेला पहलवान, गुरु मेहरबान तो चेला पहलवान असं म्हणतात ना. तसे जे सद्गुरूचे उद्गार आहे बाबा तेच शिष्याचे उद्गार आहे. गुरु काय म्हणतात, मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाले ऐसा. आणि सत्शिष्य निळोबराय सुद्धा म्हणतात, मोडून या नानामते देते सिद्धांत सौरस. मग जी नानामत मोडीत काढली ती कोणती आहे, तर त्या मतामध्ये खरं तर आपण ख्यातिवादानुसार विचार केला तर 12 मतं 12 दर्शनकाराची आहे. 12 दर्शनकाराची 12 मतं पाहायची म्हटलं तर 12 तर वाजून गेलेले आहेत, ते शक्य नाही. पण ते 12 चे 3 चौक 12 आहे ना. आपण त्याचे 4 प्रकार करू शकतो. तेवढ्यात थोडक्यात त्याचा आपले काय म्हणतात सूत्र रूपाने चिंतन करता येईल. तर सद्गुरू साधक हृदय संजीवनी डॉक्टर बाबांनी सांगितलेली 4 मार्ग सांग. मोडीत काढलेली पंथ. एक असा पंथ आहे का ज्याच्यामध्ये जग जगदीश दोन्ही मानत नाही. दुसरा पंथ आहे जगदीशच मानतात, जग जगदीश दोन्ही मानत नाही हा पहिला पंथ. जगदीशच मानतात जग मानत नाही दुसरा पंथ. जगत मानतात जगदीश मानत नाही तिसरा पंथ. आणि जग जगदीश दोन्ही मानतात चौथा पंथ. तर पहिला आहे जग जगदीश दोन्ही मानत नाही. हे कोणाचा पंथ आहे? सौत्रांतिक माध्यमिक वैभाषिक योगाच्या. शून्यम शून्यम क्षणिकम क्षणिकम सोलक्षम सोलक्षम दुःखम दुःखम काय म्हणायचं ते म्हणा, पण ते जगही मानत नाही जगदीशही मानत नाही, शून्यच परमतत्व मानतात. म्हणजे जग जगदीश दोन्ही न मानणारे हे शून्यवादी किंवा इतर चौघही बौद्धाची 4 शिष्य याच्यामध्ये आले का जगही मानत नाही जगदीशही मानत. पहिला पंथ झाला. पण जग जगदीश दोन्ही नाही म्हणत असाल तुम्ही तर मग हे दिसतं त्याची संगती काय? असत्येत न प्रतीयेत. जे असत असतं ते दिसत नसतं, दिसतं त्या अर्थी ते असत नाही. विठाला विठाला. जग जगदीश दोन्ही नाही हे म्हणणं बरोबर नाही. मग त्याच्या पुढचे आले ते म्हणतात जगत आहे जगदीश नाही. जगत आहे जगदीश नाही म्हणजे जगत आहे पण जगताचा करता कोणी नाही, स्वभाववाद त्यांनी मानले. पण मग असं जर म्हटलं तर जगताम यदि न करता कुलाले विन घटा चित्रकार विना चित्र स्वतः भवित तारा. जगताम यदि करता न जगताचं कोणीच करता नाही तर कुलाले विना घटा भवेत उत्तराय न भवेत. चित्रकार विना चित्र भवेत न भवेत. मग कुलाले विना घटा न भवेत चित्रकार विना चित्र न भवेत तदा जगत कर्तृ विना जगतापी न भवेत. जगताचा कोणीतरी करता असल्याशिवाय जगत होईल कसं? बरं तुम्ही काय म्हणता, कोण आहे? जगत आहे है ना, आणि जगदीश नाही. पण साधा घट सुद्धा कुलाला शिवाय होत नाही. एखादं चित्र पेंटर शिवाय होत नाही. तर चित्र विचित्र जगत मनसापी चिंतितम अशक्य. त्याचा कोणीतरी करता असल्याशिवाय जगत होईल कसं? आणि हा पंथ आहे चार्वाकाचा किंवा जैनांचा. ते काय चक्षुर्मेव सत्यम, जे डोळ्याला दिसतं ते जगत दिसतं, पण जगत करता जगदीश दिसत नाही म्हणून ते नाही म्हणतात. म्हणजे जगतच आहे म्हणतात, जगदीश नाही म्हणतात. म्हणजे जग जगदीश दोन्ही नाही याच्यात 4 आले आणि जगत आहे जगदीश नाही याच्यात 2 आले. नास्तिक दर्शनकार संपले. हे संतांनी मुडीत काढले. आता जग जगदीश जगदीशच आहे जगत नाही हाही मत खरं तर वेदांताला हेच सांगायचं. एकमेव द्वितीय ब्रह्म न ह्यनाना असते किंचन हि किंचनापि नाना असते किंतु एकमेव द्वितीय ब्रह्म असते. आणि आपल्या वेदांताचा प्रसिद्ध श्लोक अर्ध श्लोकेन प्रवक्ष्यामि यदुक्तम ग्रंथ कोटिबी ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या जीव ब्रह्मेव नापरा. म्हणजे ब्रह्मच आहे जगत नाही हेच सांगायचं आहे संताला. पण संत डायरेक्ट असं सांगत नाही, समाजाला ते फसणे पडणार नाही. मग संत जगदीशच आहे जगत नाही असं म्हणणं हे वदत व्याघात दोषाने युक्त आहे. तुम्ही काय म्हणता? जगत ईश जगदीश. ईशनात ईश्वरा. जगताचं तो ईशन करतो ते ईश्वर आहे. अरे जगत असेल तर त्यात ईशन करेल ना, जगतच नाही तर ईशन कसं करेल? म्हणून जगदीश हा शब्दच वदत व्याघात दोषाने युक्त आहे. तुम्ही जगदीश म्हणू नका, मग दुसरं काहीतरी नाव द्या. म्हणून तुम्ही जगदीशच आहे जगत नाही असं म्हणत असाल तर हेही म्हणणं बरोबर नाही.
आणि त्याच्या पुढे जगजगदीश दोन्ही मानतात, रामानुजाचार्य वगैरे, पण ते दोन्ही सत्य मानतात. पण दोन्ही सत्य एका म्यानमध्ये दोन तलवार बसत नाही. मग संतांनी जगजगदीश हा पंथ दाखवला, जगजगदीश नाही दोन्ही हा पंथ दाखवला. तर जगत आहे जगदीश नाही, जगदीश आहे जगत नाही, नेमका दाखवला कोणता? संतांनी जगजगदीश दोन्ही सत्य आहे हाही दाखवलेला नाही, जगजगदीश दोन्ही नाहीच आहे हाही दाखवला नाही, जगत आहे जगदीश नाही, जगदीश आहे जगत नाही हाही नाही. मग संतांनी जगजगदीश दोन्ही दाखवले, पण त्याच्यामध्ये जगदीश सत्य आणि जगत मिथ्या. आणि जगदीश सत्य ठेवला, जगत मिथ्या ठेवलं का मिथ्या पदार्थ किती असले तरी अधिष्ठानाची लाभ हानी करत नाही. म्हणजे वास्तव अद्वैत आणि कल्पित द्वैत असा पंथ संतांनी दाखवला. तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही, मोडून या नानामते देती सिद्धांत चौरसू. आणि निळा म्हणे ऐसे संत कृपावंत सुख सिंधू. वेळ थोडासा नाही, वेळेतच आहे, मी मला वाटलं होतं अधिक झाला, पण वेळेत आहे. यथाशक्ती यथामती यथाकाल शक्तीम कालम मतीम अनतिक्रम्य या पद्धतीने निळोबरायचा हा अभंग घेऊन आपल्या समोर काहीसं वेडवाकड चिंतन करण्याचा प्रयत्न केला. जे आपल्या अंतकरणाला भावला असेल ते सर्व चिंतन गुरुनाम गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेतील माझे सगळे गुरुजन, जिथे आपल्याला कल्पना आहे जगाच्या पाठीवर अशी संस्था आपल्याला शोधून भेटणार नाही, जिथे विद्यार्थ्याला फी नाही, शिक्षकाला 5 पैसा पगार नाही, त्याला रिटायरमेंट माहिती नाही, आणि यावत आयुष्य शिकवतात. पोटभरी विद्या तर कुठेही भेटते, मरणमारी विद्या भेटणं दुर्मिळ आहे. ती विद्या त्या संस्थेत दिली जाते. त्या संस्थेत एक पाईक मी आहे, आणि त्या संस्थेत गुरुवारच्या मुखातून जे ऐकलं त्यातले 4 शब्द आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न केला. आणि शेवटी गुरुदेव डॉक्टर बाबा आलेत. म्हणजे माझ्याकडे तिकडे गुरुदेव आहे, इकडे गुरुदेव आहे, त्यात मी भाग्यवान आहे. म्हणजे इकडे आले तर इकडे बाबा आहे, तिकडे गेले तर तिकडे बाबा आहे, दोन्ही डॉक्टर बाबाच आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा विशेष आहे, दोन्ही डॉक्टर केवळ तनाची नाही समनाची पण आहे. आपलं तन मन दोन्ही पवित्र करणारे आणि आपल्याला परमात्मा स्वरूपापर्यंत घेऊन जाणारे हे दोन्ही सद्गुरू आहेत. आज ते आलेत म्हणून त्यांच्या समोर त्यांच्या मुखातल्या ऐकलेल्या गोष्टी त्यांच्या चरणाच्या बदली मी निवेदित केलेल्या आहे. आता यात बरोबर असेल चुकीचं असेल ते नंतर सांगा, मी त्यात दुरुस्ती करण्याचा प्रयत्न करेल. झालेली सेवा बहुसंख्येने असणाऱ्या माझ्या माता भगिनी, आपण सर्व ज्येष्ठ नागरिक, हे वारकरी वृंद, माझे बालगोपाळ असणारे काही टाळकरी, ज्येष्ठ असणारे वारकरी, साऊंड सिस्टीमवाले आणि समग्र असणारा भिष्य परिवार, समग्र माता पिता, कारण या भिष्य परिवाराशी ज्यांचा ज्यांचा प्रेमाचा ऋणानुबंध आहे, असे सर्व क्षेत्रातील सर्वच मान्यवर मंडळी आवर्जून उपस्थित आले. जितके राजकीय क्षेत्रातले तितकेच सामाजिक क्षेत्रातले आहे, जितके सामाजिक क्षेत्रातले ते तितकेच पारमार्थिक क्षेत्रातले आहे, अशा सगळ्या क्षेत्रातली सगळीच मंडळी या ठिकाणी, कारण भिष्य परिवारच मोठा आहे, तसा त्यांचं कर्तृत्वही मोठं आहे, मातेचं वलय प्रेमही तेवढंच आहे. त्यामुळे आपण सर्वजण त्या प्रेमसूत्रदोरी नेतो तिकडे जातो हरी, अशा पद्धतीने आपण सर्व आलेलो आहोत. सर्वांना भिष्य परिवाराच्या वतीने पुन्हा मी एकदा सर्वांना अंतःकरणापासून परिवार धन्यवाद देतो. चिंतन सेवेला पूर्ण विराम. एकदा वर हात करा. सर्व मोठ्या प्रेमाने पांडुरंगाचं माऊलीचं भजन करू आणि चिंतन सेवेला पूर्ण विराम देऊ. हरी विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, श्री ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली, हरी ज्ञानेश्वर माऊली, सर्वांनी वर हात करा, वर हात, वर हात, वर हात. हरी हरी तुकाराम तुकाराम तुकाराम, बोला बोला बोला. हरी तुकाराम 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 तुकाराम, हरी तुकाराम 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 तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय
देव तुकाराम